शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला टच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला 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 शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला टच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला 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 शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार विशाल ईश्वरा सांभाळिले करा विशाल ईश्वरा सांभाळिले करा सुखी ठेव गाव गाड्याला टच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला 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 जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुची प्रचंड आदि मायेचा मल्हारी तुची प्रचंड आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा पाऊले तोडा कमरी करकता कटीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुची प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदि देव जय मायेचा देव मल्हारी तुची प्रचंड या खंडोबारायाचं या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडोबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडोबाई लागल वाघाला जेजुरीचा खंडेराया खंडेराया या ग देवाचा गुण गाया गुण गाया या ग देवाचा गुण गाया गुण गाया या ग देवाचा गुण गाया गुण गाया हे सदानंदाला अगबाई सदानंदाला सदानंदाला अगबाई सदानंदाला या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडोबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडोबाई लागल वाघाला येळको सदानंदाचा आई राजा उधे उधे वा 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 टाळ्या वाजवल्या म्हणजे आवडलं असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं कारण आपल्या हिवाळे साहेबांनी इतका मोठा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय मग आपल्या गोंधळाला आपल्या कीर्तनाला सगळे देव आले पाहिजे की नाही खंडेराय आले पाहिजे महादेव आले पाहिजे देवी माता सगळेजण आले पाहिजे बघा या जगामध्ये अजूनही म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं पिंगळा पण आला पाहिजे म्हणते बिनधास काळजी करू नका तुमची इच्छा आहे ना बिनधास म्हणणार ऐका बर का एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा तुम्ही पण थांबा आणि ती मावशी डायरेक्ट येऊन स्टेजवरच नाचायला लागली म्हटलं मावशी थांबा थांबा म्हटली का तिनं माईकच घेतला ना आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं त्या मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं
भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, होय भक्ती केला तैसा. ज्याप्रमाणे भक्ती कराल ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊ या, त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाव बघितला, सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली, त्याला गाव सोन्याचा दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. माझा भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतोय. पण इच्छा पूर्ण करत असताना माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. देवाचा स्वभाव असा आहे, अगोदर आपल्या भक्ताकडून घ्यायचं आणि मग द्यायचं. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. घेसी ते महादेव देशी ऐसा असशी उदार, काय घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे. तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. आज या ठिकाणी सप्ताह चालू आहे. प्रत्येकानं सडळ हाताने देणगी दिली पाहिजे. प्रत्येकानं सडळ हाताने दान दिलं पाहिजे. बघा तिथे त्या ताई बसल्यात देणगी स्वीकारण्याकरता पाठीमागे. कुणीतरी म्हणणार देणगी द्या, देणगी द्या, मग आपण द्यायची. तसं नाही. तुम्हाला जर काही हवं असेल, देवाचा स्वभाव आहे अगोदर घेसी आणि मग देशी. थोडंसं घ्यायचं आणि दुप्पट द्यायचं. आज या ठिकाणी सप्ताह चालू आहे. या सप्त्याच्या नावाने तुमच्या ऐपतीप्रमाणे 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये काय असेल ते द्या. आज तुम्ही दान धर्मा करता 500 रुपये खर्च केले, उद्या देव तुम्हाला 1000 रुपये देईल. तुम्ही 1000 दिले, देव तुम्हाला 2000 देईल. तुम्ही 5000 दिले, देव तुम्हाला 10000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. एका हाताने घ्यायचं आणि अनंत हाताने द्यायचं. म्हणून बसलेल्या प्रत्येकाला जर वाटत असेल माझ्या संपत्तीमध्ये भर पडावी, तर प्रत्येकानं सडळ हाताने आपल्या मनाने काहीतरी देणगी तिथे देऊन टाका. उद्या नको, आजच द्या. आज पैसे नसते आणली तर उद्या द्या. आणि काही नसलं तर एक एक पोत पण चालेल. असं म्हणून देवाचा स्वभाव आहे एका हाताने घ्यायचं आणि अनंत हाताने द्यायचं. सगळ्या जगाला माहिती आहे देवानं द्रौपदीकडून घेतलं काय हो. एक साडीची चिंदी घेतली. भर जरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक साडीची चिंदी घेतली आणि चिंधीच्या मोबदल्यामध्ये दिलं किती. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं ना, तेव्हा माझा भगवान परमात्म्याने एका साडीच्या चिंधीच्या मोबदल्यामध्ये हजारो साड्या तिला पुरवल्या. कौरवी पांचाळी सभे माझी अनिली, सभे माझी अनिली. वस्त्रे हरणे वस्त्रे, वस्त्रे हरणे वस्त्रे, कैसी झाली माऊली. हा कौरवी पांचाळे सभे माझी अनिली, सभे माझी अनिली. वस्त्रे हरणे वस्त्रे, वस्त्रे हरणे वस्त्रे, कशी झाली माऊली. एक चिंदी घेतली साडीची, त्याच्या मोबदल्यात हजारो पटीनं दिलं. कारण देवाचा स्वभाव आहे. काही काही लोक अजिबात दान धर्मा करता खर्च करत नाही आणि ते म्हणतात त्याच्या मालाला भाव मिळाला ना मला नाही. अरे सप्त्याला देणगी दिली का. कारण देव बघतो यानं मला काय दिले. तुम्ही जर सप्त्याला देणगी दिली तरच तुमच्या मालाला भाव द्यायचा त्याच्या हातामध्ये आहे. नंतर तो दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात देवा तू एवढा मोठा आहे, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणी, सूर्यासी चालणी तुझी आवळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरणा आलो. तुकोबराय म्हणतात देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो,
तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंब खाली गळत नाही आणि तुझ्या सत्तेशिवाय कुठलाच माणूस या जगामध्ये रस्त्याने चालू शकत नाही. आजही या ठिकाणी आपण चालतोय बोलतोय ही सगळी भगवान परमात्म्याची सत्ता आहे. कीर्तन संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही काही बायका फार भावनिक आहेत. तुमच्यासारख्या वयस्कर बायका कीर्तन संपलं की जवळ येतात, प्रेमानं तोंडावरून हात फिरवतात आणि मला म्हणतात, ताई 2 तास एवढं बोललीस, लक्षात कसं काय ठेवते ग? मी म्हणते मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते हरिवीन. या जगामध्ये सगळीकडे त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. मग जगामध्ये जर भगवान परमात्म्याची सत्ता आहे, एवढा मोठा देव सगळ्या जगाला दान करतोय, सगळ्या जगाचं पालन पोषण करतोय, पण जगाला दान करता करता आपल्या भक्ताकडे काय मागतो? अभंगाचे तिसरे एवढा जगदानी, 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 एवढा जग, एवढा जग, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी. हो मागे तुळशीदार पाणी, पाणी मागे तुळशीदार पाणी, मागे तुळशीदार पाणी, होय भक्ती, होय भक्ती, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होया भक्ती, होया भक्ती, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, केला तैसा, केला तैसा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केले, जेव्हा माझा भक्त मला भेटण्याकरता येतो ना, येताना त्याने रिकामे हाताने यायचं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती पह्यतम मशामी प्रेता.